तर मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात, ज्या काही योजना म्हाडा किंवा सिडकोकडून आणल्या जातात, त्या प्रत्येक योजनेबद्दलची माहिती आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यानं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। आणि अनेक अर्जदार आपले व्हिडिओज पाहून, आपले माहिती पाहून नक्कीच या लॉटरीसाठी अर्ज करतात आणि आपल्या हक्काच्या घराचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। असंच मित्रांनो, 11 सप्टेंबर 2019 साली सिडकोने नवी मुंबईतील 5 नोड्समध्ये जवळजवळ 9,249 घरांची लॉटरी जाहीर केली होती। आज त्या लॉटरीला जवळजवळ 5 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि सन 2019ची लॉटरी ज्यावेळेस जाहीर झाली मित्रांनो, त्यावेळेस अनेक अर्जदारांनी आपल्या हक्काचं घर मिळावं, आपल्या स्वप्नातलं घर मिळावं आणि नवी मुंबईसारख्या चांगल्या लोकेशनला मिळावं यासाठी त्यांनी अर्ज करून त्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। आणि त्या लॉटरीत अनेक विजेत्यांना घनसोली, कळंबोली, खारघर, तळोजा आणि द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये घरे मिळाली। अर्थातच घरामध्ये घरे लागली। पण तळोजातील सेक्टर क्रमांक 34 आणि 36 जो काही आहे, तिथे जे काही घरांची लॉटरी आली होती मित्रांनो, त्या लॉटरीतील विजेत्यांना अद्यापही ताबा मिळालेला नाही। आणि ते विजेते कुठेतरी आता आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळावं, पण जे काही त्यांना आतापर्यंत आर्थिक नुकसान झालेलं आहे त्या आर्थिक नुकसानीचीही भरपाई मिळावी यासाठी ते आता कुठेतरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, का असं घडत आहे, किंवा जे कोणी विजेते एवढे आक्रमक का झालेले आहेत आणि एकंदरीत विजेत्यांचं म्हणणं काय आहे, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, आपण सातत्यानं शासकीय ज्या काही योजना आहेत, म्हणजे सिडको किंवा म्हाडा असेल, MMRDA, PMRDA, त्यांची योजना आपण यासाठी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो की जेणेकरून त्याचा फायदा हा सर्वसामान्यांना व्हावा। जे बाहेर मार्केटमध्ये घरी घेऊ शकत नाही, ज्यांचं बजेट कमी आहे, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, जे सर्वसाधारण उत्पन्न गटातील आहे, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील आहेत, त्या अर्जदारांना परवडणारी घरे मिळावीत यासाठीच आपण सातत्यानं सिडको आणि म्हाडाची माहिती ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतो। जसं मी सांगितलं मित्रांनो की आपण साईट व्हिजिट करतो, तेथील घरे दाखवतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आवाहनसुद्धा करतो की प्लीज या ठिकाणी अर्ज करा। आणि अनेक अर्जदार हे त्या ठिकाणी अर्ज करताना दिसून येत आहेत। पण जो काही सिडकोची 2019ची लॉटरी होती मित्रांनो, त्याच्यामध्ये तळोजा नोड्समधील सेक्टर क्रमांक 34 आणि 36 या 2 नोड्समध्ये 1 BHKची घरे ही EWS आणि LIG उत्पन्न गटाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली होती। आता जी काही लॉटरी होती मित्रांनो, त्याच्यामध्ये सेक्टर क्रमांक 34मध्ये जवळजवळ 3,796 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती आणि सेक्टर क्रमांक 36मध्ये 4,109 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती। म्हणजे अशी एकूण 7,905 घरे ही फक्त आणि फक्त तळोजातील सेक्टर क्रमांक 34 आणि सेक्टर क्रमांक 36मध्ये त्यावेळेस उपलब्ध करून देण्यात आली होती। आणि हा जो काही आकडा आहे तो आतापर्यंतच्या सिडकोच्या लॉटरीतील सर्वात मोठा आकडा आहे, कारण जवळजवळ 8,000 घरे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती। आणि मग त्या लॉटरीत अनेक अर्जदारांनी आपले अर्ज केले आणि लॉटरीत नाव आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जे काही हसू फुललं होतं ते खरंच वाखाणण्याजोगं होतं। पण कालांतराने त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू हे जास्त काळ टिकू शकलं नाही। कारण म्हणजे ज्यावेळेस त्यांना घरे लागली, ज्यावेळेस कागदपत्रांची पडताळणी झाली, ज्यावेळेस डॉक्युमेंटेशन प्रक्रिया पूर्ण झाली आणि ज्यावेळेस त्यांनी आपल्या हक्काच्या घराचं म्हणजे घरे आपल्याला लवकर मिळावीत यासाठी जेव्हा त्यांनी पैसे भरले, म्हणजे अनेकांनी त्या घरांची 100% अमाऊंट जी काही आहे, जी काही डेडलाईन दिली होती 2-3 वर्षापूर्वी, त्या डेडलाईननुसार त्यांनी आपल्या घरांचे पैसे भरले। कुणी लोन काढलं, कुणी दागिने गहाण ठेवले, कुणी दागिने विकले, कुणी गावाकडची शेती विकली, कुणी अनेक ॲडजस्टमेंट करून आपापल्या परीने ॲडजस्टमेंट करून त्यांनी या सिडकोच्या घरांसाठी 100% पेमेंट केलं। आणि 100% पेमेंट केल्यानंतर जेव्हा पोजेशनची वेळ आली त्यावेळेस मात्र त्यांना ह्या घराचा ताबा मिळालेला नाही। सन 2019च्या घरांची जी काही पोजेशनची डेट जी म्हाडाने जाहिरातीमध्ये दिली होती मित्रांनो, ती आहे 31 मे 2022 आणि 31 मे 2022ला त्यांचं पोजेशन मिळणं अपेक्षित असतानाच मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाची लाट आली आणि जे काही बांधकाम आहे ते ठप्प झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु ते जरी ठप्प झालं असलं तरी पण बँकेचे हप्ते हे ठप्प झालेले नव्हते। तरी पण
भाडेकरून कोणी येणारं भाडं किंवा भाडेकरूंना घरासाठी द्यावं लागणारं भाडं हे सुद्धा ठप्प झालेलं नव्हतं. आणि म्हणून कुठेतरी बांधकाम जे काही आहे बांधकामाला उशीर झाल्यामुळे का होईना पण सिडकोच्या घरांचं काम कुठेतरी वेळेत पूर्ण झालं नाही. आणि ज्यावेळेस ते घराचं काम वेळेत पूर्ण झालं म्हणजे साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी त्या घराचं काम पूर्ण झाले तरीसुद्धा त्या घराचा ताबा देण्यात आलेला नाही. त्याच्यामध्ये कारण जरी कोरोना सांगितला गेला असला तरी आपण 100% कोरोनावर ब्लेम करू शकत नाही, कारण कोरोना ही सगळ्यांनाच त्याची झळ बसलेली होती आणि आपण ते मान्य करायला पाहिजे. पण ज्या अर्थी घरे रेडी झाली होती, ज्या अर्थी घरं सगळी तयार झाली होती तरीसुद्धा त्यांना ताबा मिळालेला नाही. म्हणजे आज मित्रांनो मे 2024 सुरू आहे. जी लॉटरीची जे काही डेडलाईन होती टेंटेटिव्ह त्या डेडलाईन 31 मे 2022 होती आणि आज 24 म्हणजे मे 2024 अर्थात 2 वर्षे पूर्ण झालेली आहेत. पण अद्यापही विजेत्यांना त्यांच्या घराचा ताबा मिळालेला नाही. इथे मात्र काय गोंधळ आहे, ज्या विजेत्यांनी 2-2, 3-3 वर्षापूर्वी लोन काढून त्या घरांचे पैसे भरलेले आहेत त्यांचे हप्ते सुरू आहेत. दुसरीकडे ते विजेते ज्या ठिकाणी सध्या राहत आहेत तेथील घरांचं भाडंसुद्धा त्यांना भरावं लागत आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी द्विधा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये हे सगळे विजेते सापडलेले आहेत. आणि म्हणून कुठेतरी आता त्यांनी जे काय आत्तापर्यंत निवेदन दिली, आत्तापर्यंत जे काय त्यांनी रिक्वेस्ट केल्या, विनंत्या केल्या, अनेक ऑफिसर्स लोकांना ते भेटले, अनेकांना भेटून त्यांनी आपली मागणी मांडली, पण त्यांच्या मागणीची दखल हवी त्या प्रमाणात घेतली गेली नाही. आणि अखेर हेच सगळे विजेते आता कुठेतरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आणि कालच मित्रांनो सेक्टर क्रमांक 34 आणि 36 या साईटवरती हे विजेते एकत्र आले होते आणि एकत्र येऊन त्यांनी या ठिकाणी आपला आवाज हा शासनापर्यंत पोहोचावा, आपला आक्रोश जनसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी आता ते कुठेतरी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते सातत्याने प्रयत्न करत आहेत, याला भेट त्याला भेट, याला निवेदन दे त्याला निवेदन दे, पण त्याची जास्त प्रमाणात हवी तशी दखल घेतली जात नाही. त्यातून जे काही रिझल्ट आवश्यक आहे तो रिझल्ट त्यांना मिळत नाही आहे. आणि म्हणून कुठेतरी आता हतबल झालेल्या या विजेत्यांना नेमकं काय करावं हे सुद्धा समजत नाही, कारण सद्यस्थितीमध्ये आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यामुळं नेमकं ह्यांच्यावरती काय डिसिजन घेतलं जाईल शासनाकडून हेही सध्या आपण कन्फर्म असं सांगू शकत नाही. पण आता जो काही लढा या विजेत्यांनी उभारलेला आहे त्या लढ्यामध्ये साथ देणं हे सुद्धा आम्ही आमचं कर्तव्य समजतो. कारण ज्यार्थी आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही लॉटरीमध्ये फॉर्म भरा, या योजनेमध्ये फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या, त्या अर्थी जर त्या लाभार्थ्यांवर अन्याय होत असेल तर नक्कीच आम्हालासुद्धा त्याच्या विरोधात आवाज उठवणं तितकंच महत्त्वाचं आहे, किंबहुना ती आमची जबाबदारी आहे. मित्रांनो, एकंदरीत प्रकरण तुम्हाला समजलं असेल. सन 2019च्या लॉटरी विजेते ज्यांना 2022मध्ये पोझिशन मिळणं आवश्यक होतं त्यांना अद्यापही पोझिशन मिळालेलं नाही आहे. त्या सगळ्यांनी आपली 100% पेमेंट म्हाडाला सिडकोला 2 वर्षापूर्वी केलं. म्हणजे मागच्या 2 वर्षापासून ते एकीकडे भाडं भरतायत आणि दुसरीकडे बँकेचे हप्ते भरतायत. अशा परिस्थितीमध्ये ते सध्या जीवन जगत आहेत. शेवटी माणसाची कॅपॅसिटी असते, एक लिमिट असते की एखाद्या ठराविक लिमिटपर्यंत तो एखादी गोष्ट सहन करू शकतो. पण एखादी गोष्ट जर लिमिटच्या बाहेर जर जात असेल नक्कीच आपल्याला त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. काल अनेक विजेते जमले होते मित्रांनो. त्यांनी मला फोन केलं, माझ्याशी संभाषण झालं फोनवरती, मी त्यांच्याशी बोललो सुद्धा. काही कारणास्तव मला तिथे जाता आलं नाही, परंतु नक्कीच मी त्यांची जे काही माहिती आहे त्यांच्याकडून फोनवरती बोलून त्यांच्याकडून माहिती घेतली, त्यांचे जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स घेतले आणि त्यांना सांगितलं की नक्कीच ह्याच्यावरती खरंच आवाज उठवणं आवश्यक आहे. कारण ज्या विजेत्यांना आतापर्यंत आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे, कारण दोन्हीकडून त्यांना नुकसान होते मित्रांनो. आता या सिडकोच्या लाभार्थ्यांना नक्कीच नुकसान भरपाई मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सन 2022च्या नंतर ज्यावेळेस ही घरे रेडी झाली मित्रांनो त्यावेळेस त्या प्रकल्पाला जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नव्हता. म्हणजे प्रकल्प जरी बनवला असला, घरे जरी रेडी असली तरी जो काही ऑथराईज जो रस्ता असतो, लिगल जो रस्ता असायला पाहिजे तो रस्ता त्यांना तयार झालेला नव्हता. पाण्याच्या अनेक ठिकाणी प्रॉब्लेम आहेत, पाण्याची सुद्धा सोय त्या ठिकाणी प्रॉपरली करण्यात आलेली नव्हती. नेमकंच कुठे त्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. मागच्या महिन्याभरापूर्वी मी व्हिजिट केली होती, तर रस्त्याचं काम सुरू झाल्याचं मला आढळून आलं. आणि हा रस्ता फक्त त्या कॉम्प्लेक्ससाठी बनवला जातो, कारण त्या कॉम्प्लेक्सला जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नव्हता. मग ज्या अर्थी जर रस्ताच उपलब्ध नसताना सिडकोने त्या ठिकाणी घरे बांधून ती विक्री केली आणि विशेष म्हणजे विजेत्याकडून सुद्धा पैसे घेतले. आणि अशा स्थितीमध्ये या जे काही विजेत्यांवरती अन्याय झालेला आहे त्यांना मात्र नक्कीच या ठिकाणी सिडकोकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अर्जदारांनी केलेली आहे. किंबहुना याच्यापूर्वी ज्यावेळेस ही मागणी तत्कालीन सिडकोचे संचालक त्यांनी ती मागणी तत्वतः मान्य केली होती, परंतु पुन्हा त्यांची बदली झाल्यामुळं आता नवीन जे कोणी व्यवस्थापकीय संचालक आलेले आहेत
पुन्हा आता त्यांच्याकडे हे खेटे घालावे लागत आहेत, पुन्हा त्यांना नव्याने ह्याच गोष्टी समजावून सांगाव्या लागत आहेत. म्हणून अशा परिस्थितीमध्ये मात्र हे सगळे विजेते हतबल होताना दिसत आहेत. मित्रांनो, नुकतीच त्यांनी त्या विभागाचे जे कोणी खासदार आहेत माननीय श्रीरंगजी बारणे यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनीसुद्धा बारणे साहेबांनीसुद्धा त्या ठिकाणी व्हिजिट करून सिडकोच्या MDची भेट घेतली. त्यांना हे सगळं प्रकरण समजावून सांगितलं आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्हीसुद्धा या लढ्यामध्ये सामील आहोत. जे जे विजेते आहेत ज्यांच्यावरती अन्याय होतोय आम्ही त्यांच्या अन्यायाला वाचा फोडणार असल्याचं सुद्धा खासदार श्रीरंग बारणेजी यांनी सांगितलेलं आहे. म्हणून एकंदरीत पहिला आपण पाहूया की नेमकं या विजेत्यांचं काय म्हणणं आहे, काय त्यांना वाटते, कारण ह्याच्या संदर्भातलं वृत्तसुद्धा आजच्या लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालं मित्रांनो. म्हणून जे काही त्यांनी फोनवरती माहिती दिली आहे त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पहिला आपण पाहूया की विजेत्याचं म्हणणं नेमकं काय आहे ते. 22ला आम्हाला जूनचा ताबा मिळणार होता चिंचणीच्या महारेऱ्यावरती सांगण्यात आलं होतं. 2022 गेलं, 23 गेलं, 24 आलं. आम्ही वारंवार शिडकोला येतो, शिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो, तरी शिडकोचे अधिकारी आम्हाला काही दाद देत नाही. आम्ही शिडकोच्या पहिल्या MD बरोबर पत्रव्यवहार केलेले आहे. डिगीकरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचं नुकसान भरपाई करून देतो. दुर्दैवाने डिगीकरांची बदली झाली, नवीन MD आलेला आहे सिंगल साहेब, त्यांना पण आम्ही येऊन पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांची आम्ही भेट पण घेतलेली आहे. खासदार साहेब सुद्धा इथं आले होते. जिल्हा प्रमुख साहेब रामदास शेवाळे स्वतः आमच्या सोबत सतत येतात शिडकोला. सरकारला म्हणजे शिडकोवाल्यांवरती कोणाचं वचक राहिलेलं नाही आहे असं आमच्या निदर्शनात येत आहे. आता आम्हाला एकच शेवटचा पर्याय ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरच आम्हाला फक्त विश्वास आहे की हेच काही करू शकतात. शिडकोवरती एक असं प्रेशर कोणाचं राहिलेलंच नाही. आता आम्ही ठरवलेलं आहे आमचं जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही घर घेणार नाही, अजिबात घेणार नाही. आम्ही सर्व विजेत्यांनी ठरवलेलं आहे आणि जर आमचं नुकसान भरपाई आम्हाला मिळाली नाही लवकरात लवकर आणि घराचा ताबा मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू शिडकोच्या विरोधामध्ये. एवढ्या संख्येने आम्ही सगळे लोक शिडकोवरती आंदोलन छेडील की याचा भविष्यात कोणी विचारही केला नसेल. आणि बाकीचे आमचे जे लोक आहेत यांची तर मानसिक स्थिती अशी आहे की त्यांनी शिडकोलाच बोलतं आमचं रूप खाली होतं, आम्ही तिथंच घराचं सामान आणून ठेवतो, अशी आमची परिस्थिती झालेली आहे. अहो साहेब मॅडम, आम्ही जे बँकेचे हप्ते भरतो ना, बँकेचे हप्ते आम्हाला बँकेच्या नोटीस आल्यात, तुम्ही जर वेळेवर हप्ता नाही भरला तर तुमचं घर आम्ही सील करू. इथे जर शिडकोचं आमचं रजिस्ट्रेशन पण झालेलं नाही आहे. अशा आम्हाला स्वतः बँकेचे लेटर आलेले आहेत. आम्ही डिले पेमेंट चार्जेस सुद्धा भरलेले आहेत, 2-2, 4-4 लाख रुपये. तसा शिडको आमच्याकडनं डिले पेमेंट चार्जेस घेते आणि शिडको लेट करते. आमचं नुकसान भरपाई कोण देणार? आधार चार्जेस त्यांनी आम्हाला दिलेले आहे, एक 60-70 हजार रुपये. आमच्या तोंडाला पानं फुटण्याचं काम शिडकोने केलेलं आहे. आमच्यावरती घोर अन्याय शिडकोने केलेला आहे मॅडम. 10-12 लाख रुपये आमचं नुकसान झालेलं इथे. 2019 पासून आम्ही हप्ते भरतो बँकेला, पूर्ण पैसे भरून सुद्धा एक जवळजवळ 17-18 महिने झाले. बँकेला आम्ही पूर्ण पैसे भरले, तिथे शिडकोला पूर्ण पैसे भरलेले आहेत, त्यांचा हप्ता चालू आहे, घरांचं घर भाडं चालू आहे. शिडको आम्हाला दखल देण्यासाठी तयार नाही. शिडकोवरती भविष्यात कोणीही विश्वास ठेवला नाही पाहिजे. हे शिडको या नवी मुंबईमधल्या लोकांना लक्षात घ्यायला पाहिजे की शिडकोवरती तुम्ही विश्वास ठेवला नाही पाहिजे, कारण की शिडकोनं आमच्यासारख्या 4,500 लोकांची फसवणूक केलेली आहे मॅडम. घर तयार असून सुद्धा आम्हाला घरांचा ताबा मिळत नाही आणि नवीन लॉटरी शिडकोवाली काढतात. आणि तलोजा सारख्या नॉन डेव्हलप एरियामध्ये आम्ही घरं घेतलेली आहे. प्रदूषण आहे तिथे, केमिकलचा वास येतो तिथे तरी आम्ही घरं घेतले. त्याला जाऊ दे, आमचं छोटं मोठं घर होते नवी मुंबईमध्ये, भाड्यानं राहतो आम्ही. देवाच्या कृपेने आम्हाला लॉटरी लागली तरी आम्ही घेण्यासाठी तयार आहे. तिकडे उर्व्यावाल्यांचे 5-5, 6-6 लाख रुपये तुम्ही कमी केले आणि नॉन डेव्हलपमेंट एरियामध्ये तुम्ही पैसे किमती वाढवल्या. भयानक कोविडचा काळ असताना 3-3 लाख रुपये वाढी आम्हाला. हे कोणता अन्याय आहे? आमची सरासरी फसवणूक केलेली आहे मॅडम शिडकोनी. तर एकंदरीत तुम्हाला समजलं मित्रांनो की विजेत्यांनी कशा प्रकारे त्यांना संघर्ष करावा लागत आहे, कशा प्रकारे ते स्ट्रगल करत आहेत आणि त्यांच्यावरती कशा प्रकारे अन्याय केला जात आहे. तर त्याच विभागाचे म्हणून मित्रांनो त्या मतदारसंघाचे खासदार माननीय श्रीरंगजी बारणे यांनी नेमकं आपल्या ट्विटरच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की हे जे काही प्रकरण आहे ते किती गंभीर आहे. पाहूया नेमका श्रीरंगजी बारणे यांनी नेमकं काय सांगितलं आहे ते.
माझ्या मतदारसंघातील नागरिकांना गेले काही दिवस एका भीषण प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. तळोजा सेक्टर 34 आणि 36 येथील 2019च्या लॉटरी विजेत्यांना सिडकोकडून कुठल्याही प्रकारे ताब्याबद्दल किंवा नुकसान भरपाईबद्दल कुठलीच प्रक्रिया करण्यात आली नाही. त्याबद्दल वारंवार तक्रारी कानावर येत होत्या. आता त्यांच्या या प्रलंबित मागणीबद्दल मी स्वतः त्यांच्यासोबत असून या गंभीर प्रकरणात जातीने लक्ष घातलं आहे. तरी याबद्दल आपणही नागरिकांच्या प्रलंबित मागणीवर ठोस पाऊल घेऊन योग्य ती निर्णय घ्यावा असे लेखी निवेदन रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या वतीने आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे या साहेबांना दिलं आहे. मला आशा आहे की या समस्येवर लवकर योग्य तो तोडगा निघेल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पनवेल तळोजा येथील लाभार्थ्यांना घराचे ताबे वेळेत न मिळाल्याने त्या कालावधीत प्रत्येकी 3 ते 4 लाख रुपये माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोचे MD श्री अनिल डिगीकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नागरिकांनी याबद्दल माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या समवेत रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे हे देखील उपस्थित होते. आता हे जे ट्विट आहे मित्रांनो ते 21 फेब्रुवारी 2024 रोजीचे ट्विट आहे. लक्षात, म्हणजे 21 फेब्रुवारीला त्यांनी ते भेट घेतली होती आणि त्यावेळेस असं आश्वासन दिलं गेलं होतं की नुकसान भरपाई देण्यात येईल. परंतु पुन्हा सिडकोचे MDंची बदली झाल्यामुळे पुन्हा हे प्रकरण चिघळलेलं आहे आणि याला पुन्हा कुठेतरी आता प्रलंब होत असल्यामुळे हे सिडकोचे जे कोणी विजेते आहेत ते आता आक्रमक होताना दिसत आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला अंदाज आला असेल मित्रांनो की कशा प्रकारचे प्रकरण आहे, कशा प्रकारचं या विजेत्यांना हतबल व्हावं लागत आहे, कशा प्रकारे त्यांना स्वतःच्याच घरासाठी, ज्या घरासाठी त्यांनी स्वतःच पैसे भरलेले आहेत, ज्या घरांचे पेमेंट झालेले आहे आणि त्या घराचा ताबा मिळत नसल्यामुळं स्वतःच लोन काढून, स्वतःच पैसे भरून, स्वतःच्याच घरासाठी स्वतःला संघर्ष करावा लागत आहे. आणि हे प्रकरण खरंच कुठेतरी फार गंभीर असं आहे. तर याच्या संदर्भात शासनाने किंवा शासकीय ज्या काही संस्था आहेत त्यांनी मात्र याच्याकडे सिरियसली लक्ष घेऊन जे काही नुकसान विजेत्यांचं झालेलं आहे त्या विजेत्याचं नुकसान भरपाई करून देणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण आता घर मिळत नसल्यामुळं कुठेतरी त्यांचा विश्वास हा हळूहळू कमी होताना दिसत आहे. आपण सातत्याने सांगतो मित्रांनो, सिडकोची घरे घ्या किंवा म्हाडाची घरे घ्या, सिडकोची लॉटरी आलेली आहे, म्हाडाची लॉटरी आलेली आहे. परंतु अशा घटना घडत असल्यामुळं आता कुठेतरी अनेक अर्जदार हे सिडकोपासून दुरावताना दिसत आहे. किंबहुना याच्यापासून ते धडा घेऊन स्वतःला सिडकोच्या लॉटरीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर असं झालं तर भविष्यात सिडकोला मात्र ही नक्कीच आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. कारण भविष्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सिडकोच्या प्रकल्पांचं काम सुरू आहे. अनेक ठिकाणी करोडो रुपये त्या ठिकाणी प्रकल्पामध्ये वापरले जात आहेत. आणि जर ही घरी विकली गेली नाही तर नक्कीच त्याचा भुर्दंड हा सिडकोलाच बसणार आहे. म्हणून ज्या ज्या विजेत्यांना या लॉटरीत घरी लागतील त्यांचं पोझिशन कशा प्रकारे लवकरात लवकर होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या ज्या विजेत्यांना पैसे भरलेले आहेत किंवा ताबा देण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडा सुटसुटीपणा आणावा, जेणेकरून विजेत्यांना जास्त हेळसांड होणार नाही किंवा त्यांची परेशानी होणार नाही. म्हणून आतापर्यंत ज्या ज्या विजेत्यांनी पैसे भरलेले आहेत नक्कीच त्यांना न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि सातत्यानं या विषयावरती आम्ही आवाज उठवत राहणार आहोत. जोपर्यंत या विजेत्यांना न्याय मिळणार नाही, जोपर्यंत या विजेत्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत मात्र RK प्रॉपर्टी न्यूज हे सातत्यानं त्या विजेत्यांसोबत असणार आहे. त्या विजेत्यांच्या समस्या मांडत राहणार आहे आणि त्याच्यावरती आवाज उठवत राहणार आहे. कारण शेवटी मित्रांनो प्रश्न आहे तो हक्काच्या घराचा. आणि आपण पाहतो की सिडकोच्या माध्यमातून किंवा म्हाडाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात त्या फक्त आणि फक्त सर्वसामान्यांसाठी असतात. परवडणाऱ्या दरातील घरे देण्याची जिम्मेदारी या संस्थांवरती शासनाने टाकलेली आहे. आणि म्हणून कुठेतरी जर या परवडणाऱ्या घरामध्ये जर अशा प्रकारे आर्थिक नुकसान होत असेल आणि अशा प्रकारे आर्थिक शोषण होत असेल तर नक्कीच ती घरे परवडणारी आहेत का हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.